छत्रपती संभाजीनगरमध्ये अधिकाऱ्यांसमोरच शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। अधिकाऱ्यांसमोरच शेतकऱ्यांना विहिरीमध्ये उडी मारलेली आहे। पैठण तालुक्यामधील खातगाव इथं ही घटना घडली आहे। तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यालाच अधिकाऱ्यांनी सुनावलं आणि शेतकऱ्यांना आत्महत्या केलेली आहे। शेतामधील पाणी बाहेर काढण्याच्या वादामधून तक्रार केलेली होती आणि त्या तक्रारीचा पंचनामा करण्यासाठी बालानगर महसूल मंडळ अधिकारी आणि खातगाव सज्जाचे तलाठी आले, पण पंचनामा करत असताना तक्रारदारालाच त्यांनी सुनावलं आणि त्यानंतर 45 वर्ष शेतकऱ्यांनी थेट पंचनामा सुरू असताना स्वतःच्या विहिरीमध्ये अधिकाऱ्यांसमोरच उडी घेऊन आत्महत्या केली आहे। जानेवारी टू सप्टेंबर दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो। दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या होते या राज्यात। त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा हे वारंवार मी मगाशी आपल्याला सांगितलं की अमित भाई शाहना मी 1 महिन्यापूर्वी विनंती केली होती की महाराष्ट्र सरकारला सांगा ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा। हे गेले अनेक महिने आणि तुम्ही म्हणला की पंचनामे होत नाही। जो पहिली अतिवृष्टी झाली इंदापूर असेल, बारामती, दौंड या संपूर्ण भागात जेव्हा झाली तेव्हा ती मे आणि जून मध्ये झाली। तेव्हाचे पंचनामे झाले पण त्याचे पैसे आजही कुणाच्या अकाउंटवर आलेले नाहीयेत। आता नवीन पंचनामे करायची वेळ आली आहे। आधीचे पण पैसे आलेले नाहीयेत। योग्य त्यांचे सर्वे झाले पाहिजेत। योग्य पद्धतीनं त्यांना मग त्यांची शेती असेल, जमीन खरवडून गेली असेल तर त्याचे पैसे असतील, पिकाचं नुकसान असेल, या सगळ्याचं जे घरं पडली असतील, शासकीय जे काय मग शाळा, दवाखाने ह्याचं काय नुकसान झालं असेल, त्या सगळ्याचे म्हणजे योग्य पद्धतीनं मोबदला मिळावा। पण आज सुद्धा पावसाचं पडायचं किंवा पावसाचं वातावरण आहे। थोडं अंतिम आकडा किंवा अंतिम किती क्षेत्र बाधित झालंय, काय झालंय हे येण्यासाठी थोडं प्रशासनाला पाऊस जोपर्यंत बऱ्यापैकी उघडत नाही तोपर्यंत आपण अंतिम ह्याच्यावर प्रशासन येऊ शकत नाही, ही अडचण।